मंत्री आशिष शेलार यांनी गणेश उत्सव हा आता राज्य उत्सव म्हणून घोषित केल्याची घोषणा केली। भाजप आमदार हेमंत रासने यांनी सभागृहात या संबंधीची मागणी केली होती, जी मान्य झाल्याने आता महाराष्ट्राची शान असणाऱ्या गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळालाय। ज्यानंतर अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून काहींनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला। पण या गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्याने काय बदल होणार आहेत ते समजून घेऊ। गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्याने आता या उत्सवाच्या संबंधित प्रचार, व्यवस्थापन आणि खर्चाची काळजी महाराष्ट्र सरकार घेईल। यामध्ये स्थानिक आयोजन समित्यांना पाठिंबा, सजावट आणि सार्वजनिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देणं यासारख्या इतर काही गोष्टींचा समावेश असेल। या निर्णयामुळे शैक्षणिक संशोधन, दस्तऐवजीकरण आणि महोत्सवाच्या इतिहासाचे आणि पद्धतीचं संग्रहण करण्यास सुद्धा प्रोत्साहन मिळणार आहे। तसेच हा उत्सव सुरळीतपणे पार पडावा यासाठी आवश्यक सगळ्या गोष्टींची काळजी सरकारकडून घेण्यात येईल। तसेच या संबंधीचे काही निर्बंध देखील शिथिल केले जातील। एकूणच गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्याने गणेश उत्सवाचं स्वरूप अजून भव्य होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात लोकांचा आनंद द्विगुणित करत गणेश उत्सव अजून मोठ्या प्रमाणात साजरा होईल आणि इतरांपर्यंत पोहोचेल सुद्धा। तर तुम्हाला या सरकारच्या निर्णयाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।